आपल्याला बऱ्याच वेळेस असा प्रश्न पडतो की भगवंताजवळ नक्की काय मागावं. परमात्मा कसा असतो म्हणून विचारले तर काय सांगता येईल. तो तर नाम रूप आणि गुण यांच्या अतीत आहे, म्हणून आपल्या भावनेने जसा पाहावा तसा तो आहे असे सांगता येईल. म्हणजेच सर्व काही आपल्या भावनेवर आहे. आपण त्याच्याजवळ काहीही मागितलं तरी तो द्यायला तयार असतो. आपण विषय मागितले तर तो देत नाही असे नाही, पण त्याबरोबरच त्याचे फळ म्हणून सुखदुःखही आपल्याला भोगावी लागतात. म्हणून काही मागायचे झाले तर ते विचार करून मागावे. एक गृहस्थ दमून थकून एका झाडाखाली बसले. ते झाड कल्पवृक्षाचे होते. तो सहजच म्हणाला, इथे आता मला पाणी मिळालं तर फार बरं होईल. असे म्हणताच त्याला पाणी मिळालं. पुढे आता काही खायला मिळालं तर बरं होईल असे म्हणताच त्याला खायलाही मिळालं. त्यावर आता त्याला विश्रांती घ्यावीशी वाटली आणि तसे म्हणताच त्याची निजण्याची सोय झाली. पुढे त्याला वाटलं की आता इतकं सर्व मिळालं तेव्हा इथे माझी बायको मुले असती तर मज्जा आली असती. असे म्हणताच ती तिथे आली. एवढं झाल्यावर त्याला वाटले आपण जी इच्छा केली ते सर्व मिळालं, तर आता इथे मरण आलं तर असे म्हणताच तो मरण पावला. म्हणून काय की विषय मागत गेले तर त्यापासूनच विषयच वाढत जातात. तेव्हा ज्यापासून आपले कल्याण होईल असंच मागावं. एका भिकाऱ्याला राजा म्हणाला की तुला काय मागायचे असेल ते माग. त्याने आपल्याला पांघरायला घोंगडी मागितली असते तर अर्धे राज्यही द्यायला तो राजा तयार होता. त्याच्यापाशी त्याने यत्किंचितही घोंगडी मागितली. समर्थ द्यायला भेटल्यावर त्याच्याजवळ काय मागायचे हे नीट विचार करून मागावे. म्हणूनच भगवंतापाशी त्याच्या भक्तीची याचना करावी. ही मागितल्याने आपल्याला समाधान मिळते आणि दुसरे काही मागण्याची इच्छाच होत नाही. भगवंताचे अवतार कसे झाले आहेत तर भक्तांकरिताच देवाला अवतार घ्यावे लागले आहेत. अवतार घेतल्यावर नुसतं भक्तांचेच काम होते असे नाही, तर त्यामुळे इतरांनाही देव आहे ही भावना निर्माण होते. आपण त्याला शरण जाऊन त्याचे होऊन राहावे, म्हणजे आपल्याला मग इतर कोणत्याही बाबतीत काळजी करण्याचे कारणच उरत नाही. भगवंत हा अत्यंत दयाळू आहे. लोखंडाने परिसाला मारले तरी त्याचे सोनच बनते. त्याप्रमाणे भगवंताने भरताला भाऊ म्हणून तारला, विभीषण शरण आला म्हणून त्याला तारले आणि रावणाला शत्रू म्हणूनही तारले, पण त्याने सोडले कुणालाच नाही. असा भगवंत जोडायला नामाशिवाय दुसरा कोणताच उपाय नाही. यातून तात्पर्य एकच घ्यायचे की भगवंताच्या नामाशिवाय मला काहीच कळत नाही, असे ज्याला कळले त्याला सर्व कळले. रामकृष्ण हरी.